मम्मी काय बनवते आज आपल्याला? आज होय पप्पाने मुळे आणलेले तर आज मुळ्याची भाजी बनवणार आहे. हे सफेद मुळे खिसून चटणी बनवणार आहे आणि याची आपली शेंगदाणे हिरवी मिरची घालून बनवणार आहे. साफ करते आला. बरं. हे पांढरे मुळे आहेत का, याला खिसून घ्यायचं खिसणीवर आणि मग याची भाजी बनवायची. मस्त बनवते चटणी, मुळ्याची चटणी म्हणतात याला. याला चपाती टाक बरं थोडी. असं खिसणीवर आहे ना, असे खिसून घ्यायचे. याची लय मस्त चटणी बनवते. कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून मग बनवायची. हे धुतलेलेच आहे पण याला ना हे काहीतरी मातीचे डाग लागलेले आहेत. मुळा धुतलेलाच असतं हे. काढल्या धुवूनच काढतात ना हे. फॅन बंद करतो का? आवाज येतो फॅनचा. आता हे बघा असा मुळा एक करून घेतलाय, खिसून घेतलाय. आता त्यासाठी दोन कांदे कापून घेतले तर छोटाले, 7-8 मिरच्या कापून घेतल्यात, एक टमाटर कापून घेतलंय, कढीपत्ता आणलाय. आता कोथिंबीर साफ करते, गॅस चालू करते. तव्यावरच बनवणार आहे मी आज. तवा चांगला आहे, भाकरी केलेलाच आहे. आपण जसं बोंबलाची चटणी, सुकटाची चटणी बनवतो तसं मुळ्याची चटणी बनवणार आहे मी आज. कोथिंबीर धुवून काढते. कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, फोडणीला टाकायची. तवा गरम झालेला आहे, तेल टाकून घेते थोडं. थोडेसे जिरे टाकायचे, 1 चमच. आणि कांदा टाकून घ्यायचा आता. हे किसलेला मुळा आहे का, याला असं पिळून काढायचं याच्यातलं पाणी. असं पिळून काढून घ्यायचं.
कढीपत्ता टाकून घेते. हिरवी मिरची टाकून घेते आता. तर मुळ्याच्या पाल्याची संध्याकाळी करेन भाजी, नाही आता उद्या करीन. हे मुळ्याचीच बास होईल आता. दोन्ही सोबत केली का मग जास्त भाजी होईल, शिळी पडती मग. वरून टमाटर टाकून घेते आता. थोडस मीठ टाकून आहे ना झाकून ठेवणार आहे, म्हणजे कांदा टमाटर चांगलं विरघळत. कांदा टमाटर मस्त लाल झाले. आता थोडी कोथिंबीर टाकून घेते. आणि मुळा का आता खिसलेला याच्यात टाकून द्यायचा का. झाली आपली मुळ्याची चटणी तयार. बाजरीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर मस्त लागेल. ज्याची त्याची आवड, कुणी बाजरी खातं, कुणी ज्वारी खातं. आम्ही बाजरी आणि चपात्या गहू जास्त खातो. अशी मुळ्याची भाजी करून बघा घरी आणि खाऊन सांगा कमेंट मध्ये मला. आता थोडी हळद टाकून घ्यायची. दिसायला पण छान आणि खायला पण छान ही भाजी. चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते. बघा आता मुळ्याची भाजी किती मस्त झाली. आता गॅस बंद करून घेणार आहे. एकदम मस्त झाली मुळ्याची चटणी. गॅस बंद करून घेते आता. पवार साहेब गेले मार्केट मध्ये, आल्या मग जेवण करून घेणार आहेत. मुळ्याची पाल्याची नंतर करीन आता. ही बी केली असती, ती केली असती, मग लय जास्त झाली असती.
चटणी तुला खायची ही चटणी छान गोरे या मुलाची भाजी खायला ताजी ताजी घुगरे देऊया ना. नव्हती. कशी झाली भाजी जोरात झाली. ईशा का म्हणत होत्या का म्हणत होती कापणी का काढून तळून त्याच्यापेक्षा अशी चांगली लागत हा कापल्या बी काढून त्याची हे होती खायला जमतं असंच. नाही तेला मिठात तळीत ना असं हा त्याला तुम्ही खायला लागतं. कोणची ही ना म्हणलीस की मिरची पावडर आहे हिरवी ह्या वर्षी आपण मुळा टाकला नाही तर खायला भेटा 20 रुपये 20 रुपये जुडी पुढच्या वर्षी लोक टाकू. लोणचं खायचं मग दही खायचं नंतर लोणचं खा. भाजलेल्या मिरच्या कमी तिखट लागायच्यात असंच वाटी द्यात ना मग ते जास्त तिखट लागतात. तिखट मुळा नाही काय ते गोड मुळा मुळ्यामध्ये 2 प्रकार आहेत एक गोड लागत आणि एक तिखट लागत